विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद कुमार केशव नंदेश्वर, उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम आपणासाठी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये हा अभ्यासक्रम अभ्यासाकरिता घेऊन आलेलो आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या फर्स्ट सेमिस्टरच्या फर्स्ट युनिटमधील हा अभ्यासक्रमातील भाग आहे. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये माहीत व्हावी, त्यांचे अध्ययन व्हावं हा या मागचा उद्देश आहे. जगातील विविध देशाचे संविधान क्रांतीतून किंवा लढ्यातून किंवा परस्पराशी केलेल्या करारातून निर्माण झाले आहे, परंतु भारतीय संविधानाची स्थिती तशी नाही. भारतीय संविधानासाठी एकत्रित आलेल्या तत्कालीन गणमान्य व प्रख्यात व्यक्तीच्या गटाने विचार जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नातून निर्माण झालेले आहे. याकरिता भारतीय संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. या संविधान सभेच्या कार्यातून संविधान निर्माणकर्त्यांनी भारतीय देशाचे संविधान निर्माण केलेले आहे. हे संविधान सखोल अध्ययन करून निर्माण केलेले आहे. अन्य देशाच्या संविधानात ज्या काही आदर्श संकल्पना होत्या, मूलभूत संकल्पना होत्या, त्याचा स्वीकार भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी केले आहे. परंतु हा स्वीकार करताना भारतीय समाजहित व राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यात आले होते. प्रत्येक देशाच्या संविधानात काही वैशिष्ट्ये असतात, तशीच भारतीय संविधानात सुद्धा वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा प्रभाव त्या देशाच्या शासन व्यवस्थेवर दिसून येतो. तसाच भारतीय संविधानाचा प्रभाव सुद्धा भारतीय शासन व्यवस्थेवर दिसतो. संविधानात शासन व्यवस्थेचे स्वरूप व नियंत्रण यासंबंधीची व्यवस्था स्पष्ट केलेली असते. भारतीय संविधानात सुद्धा तशीच करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानात काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, ती आता आपण क्रमाक्रमाने पाहू. भारतीय संविधानाचे पहिले वैशिष्ट्य आपणास दिसून येते की भारतीय संविधान हे जगात सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे. भारतीय संविधानात एकूण 395 अनुच्छेद आहेत. या अनुच्छेदांनाच कलमे असे सुद्धा संबोधले जाते. म्हणजेच भारतीय संविधानात एकूण 395 कलमे किंवा अनुच्छेद आहेत. ही अनुच्छेद एकूण 22 विभागात विभागण्यात आलेली आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर भारतीय संविधानातील एकूण 395 कलमे ही 22 भागामध्ये विभागण्यात आलेली आहेत. या संविधानात 12 परिशिष्ट जोडण्यात आलेली आहेत. या 12 परिशिष्टांना 12 अनुसूची असं सुद्धा संबोधल्या जाते. इतर देशाच्या तुलनेत भारतीय संविधान विस्तृत असल्याचे दिसून येते. जगाच्या विविध देशाच्या संविधानाचा विचार करता अमेरिकेच्या संविधानात 7 कलमे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संविधानात 128 कलमे आहेत. यावरून भारताचे संविधान सर्वात मोठे आणि लिखित स्वरूपाचे संविधान आहे असं आपणास म्हणता येते. दुसरं संविधानाचं वैशिष्ट्य पाहता भारतीय संविधानाने संघराज्य रचना निर्माण केलेली आहे. हे संविधानाचे दुसरं वैशिष्ट्य आहे. भारताचा संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाने शक्तिशाली असं केंद्र शासन निर्माण केलेलं आहे. भारतीय संविधानाने संघात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संविधानाने शक्तिशाली केंद्र शासन निर्माण करण्यामागचा उद्देश केंद्राला काही महत्त्वपूर्ण सत्ता देऊन त्याला
कोणत्याही परिस्थितीत अस्थिर करता येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. भारतीय संघराज्य शासन पद्धतीमुळे भारतात संविधानाने दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. भारतात दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करून त्यामध्ये शासन सत्तेमध्ये अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. भारतात सर्वोच्च व स्वतंत्र न्यायपालिका निर्माण करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे घटक राज्य व केंद्र शासनासाठी वेगवेगळी कायदे मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. यावरून भारतात शक्तिशाली असं संघराज्य व्यवस्था आपणास दिसून येते. भारतीय संविधानाचे तिसरे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. भारतीय संविधानाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताच्या तत्कालीन परिस्थितीचा व ब्रिटिश भारतातील विविध कायद्याचा विचार करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय संविधानाने केलेला आहे. या शासन पद्धतीमध्ये जनता अप्रत्यक्षरित्या आपल्या प्रतिनिधीच्या द्वारे शासन चालविते. या शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नाममात्र शासन प्रमुख असतो, तर पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख असतो. भारतात संविधानाद्वारे संसदीय शासन पद्धती निर्माण करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे चौथे वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकार व कर्तव्य. भारतीय संविधानात मूलभूत अधिकाराचं वर्णन करण्यात आलेले आहे. भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे विस्तृत वर्णन संविधानात आले आहे. भारतीय संविधानात नागरिकांच्या 6 मूलभूत अधिकाराचे विस्तृत वर्णन आपणास दिसून येते. मूळ संविधानाचा विचार करता मूळ संविधानामध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार होते, परंतु त्यातील संपत्तीचा अधिकार नंतरच्या कालखंडात काढून घेण्यात आला किंवा रद्द करण्यात आला. आज भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार प्राप्त झाले असल्याचे आपणास दिसून येते. म्हणजेच आज भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार प्राप्त झालेली आहेत. मूळ संविधानात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता, परंतु अधिकार व कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे भारतीय जनतेला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून 42व्या संविधान दुरुस्तीद्वारे संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे पुन्हा एक नवीन मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला. आज एकूण 11 मूलभूत कर्तव्ये संविधानात असलेली आपणास दिसून येतात. भारतीय नागरिक जेव्हा आपल्या अधिकाराची जाणीव ठेवून वर्तन करतो, तेव्हाच त्याला कर्तव्याची सुद्धा जाणीव असणं गरजेचे आहे. अधिकार हे कर्तव्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, याची जाणीव यामुळे नागरिकांना होते. भारतीय संविधानाचे पुढील वैशिष्ट्य आहे संविधानामध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्वे अंतर्भूत केली आहेत. भारतीय संविधानाने मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख केलेला आहे. यालाच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट असं संबोधण्यात येते. भारतीय संविधानात राज्याच्या धोरण निर्देशक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे. या तत्वामध्ये घटक राज्यांनी नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या कार्याचे विस्तृत वर्णन केले आहे. राज्यांनी करावयाच्या कार्यासंबंधी मार्गदर्शन यात करण्यात आलेले आहे. राज्याला भविष्यात कोणती कार्य करायची आहेत हे या तत्वाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे. या राज्य धोरणांची निर्देशक तत्वांचे पालन करणे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. शासनाने आपली धोरणे निर्धारित करत असताना किंवा कायद्याची निर्मिती करत असताना त्यांनी
जनतेच्या सर्वांगीण हिताचा विचार करावा असे यामध्ये आलेल्या विविध तरतुदीच्या माध्यमातून आपणास दिसून येते. राज्याने कायदे करत असताना कोणती तत्वे स्वीकारावी याचा उल्लेख या मार्गदर्शक तत्वात केलेला दिसून येते. यानंतरचे संविधानाचे वैशिष्ट्य आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. भारतीय संविधानाने न्यायपालिकेचे स्वातंत्र्य मान्य करून न्यायपालिका स्वतंत्र निर्माण केलेली आहे. संघराज्य रचनेत शक्तिशाली व स्वतंत्र न्यायपालिका असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने भारतीय संविधानाने स्वतंत्र न्यायपालिकेची व्यवस्था केली आहे. न्यायपालिकेला कार्यकारी व कायदे विभागापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. न्याय विभागाचे स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी संविधानाने विविध तरतुदी केल्या आहेत. भारतात स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था भारतीय संविधानाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन संपूर्ण न्यायव्यवस्था कार्य करताना भारतात दिसून येते. भारतीय संविधानाचे 7वे वैशिष्ट्य आहे प्रौढ मताधिकार. भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकाराचे तत्व मान्य केलेले आहे. भारतीय नागरिकांना प्रौढ मताधिकार देऊन नागरिकांना मतदानाचा प्रयोग करण्याची संधी भारतीय संविधानाने दिलेली आहे. प्रौढ मताधिकार याचा अर्थ 18 वर्ष पूर्ण करणारे स्त्री किंवा पुरुष जात, धर्म, पंथ, भाषा, संपत्ती असा कोणताही भेदभाव न करता त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. 18 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही स्त्री किंवा पुरुष आपला मतदानाचा अधिकार कोणताही भेदभाव न करता बजावू शकतो आणि हा अधिकार संविधानाने नागरिकांना दिलेला आहे. भारतात आजपर्यंत प्रौढ मताधिकाराचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केलेला दिसून येतो. यानंतरचं संविधानाचे वैशिष्ट्य आहे जनतेचे सार्वभौमत्व. भारतीय संविधानाने जनता ही सार्वभौम असल्याचे मान्य केले आहे. याचाच अर्थ भारतीय संविधान जनतेने निर्माण केले व जनता ही संविधानात कोणताही बदल करू शकते असा होतो. तांत्रिकदृष्ट्या हा घटना दुरुस्तीचा अधिकार संसद व घटक राज्यातील विधिमंडळांना प्राप्त झालेला आहे. परंतु लोकसभा व विधानसभा यातील सदस्य निवडण्याची संधी जनतेला मिळते. म्हणजेच संविधान दुरुस्तीची अंतिम सत्ता जनतेकडेच आहे. या अर्थाने भारतीय जनता सार्वभौम आहे असं आपणास म्हणता येते. यानंतर संविधानाचे वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. भारतात मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष राज्य असा उल्लेख नव्हता. परंतु 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेत धर्मनिरपेक्षता हे तत्व समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने कोणत्याही एका धर्माचा स्वीकार केलेला नाही. धर्मनिरपेक्ष तत्व म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य होय. धर्माच्या आधारावर भारतीय नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही याचे आश्वासन भारतीय संविधानाने दिले आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. याचा अर्थ भारतात शासन व्यवस्थेला किंवा शासनाला स्वतःचा असा कोणताही धर्म नाही. राज्य हे निधर्मी आहे, परंतु इथल्या नागरिकांना व्यक्तिगत जीवनात स्वतःचा धर्म पाळण्याचा, स्वीकार करण्याचा, त्यामध्ये बदल करण्याचा स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. परंतु
राज्य हे धर्मनिरपेक्ष आहे, याचा अर्थ राज्याला स्वतःचा असा कोणताही धर्म नाही किंवा राज्य व्यवस्था कोणत्याही धर्माचा अनुनय किंवा स्वीकार किंवा त्यानुसार वर्तन करणार नाही असा होतो. परंतु व्यक्ती हा कोणत्याही धर्मानुसार वर्तन करू शकतो असा याचा अर्थ आहे. यानंतर वैशिष्ट्य आहे संविधान दुरुस्तीची तरतूद. भारतीय संविधानाचे हे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य दिसून येते की संविधान निर्माणकर्त्यांनी संविधान दुरुस्तीची तरतूद संविधानातच केलेली आहे. भारतीय संविधानात संविधान दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने संविधानातील काही कलमामध्ये बदल करता येते, तर संविधानाची दोन्ही सभागृहे 2/3 बहुमताने संविधानातील काही विशिष्ट कलमामध्ये बदल घडवून आणू शकतात. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहे 2/3 बहुमताने आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य विधिमंडळाच्या पाठिंब्याने संविधानातील काही विशिष्ट कलमामध्ये बदल घडवून आणू शकतात. संविधान निर्माणकर्त्यांनी संविधान मोठ्या अथक प्रयत्नांनी आणि अभ्यासपूर्ण निर्माण केलेलं असलं तरीही त्यांना याची जाणीव होती किंवा प्रचिती होती की बदलणाऱ्या काळानुसार संविधानात बदल करता आलं पाहिजे. बदलणाऱ्या काळाच्या आशा आणि आकांक्षा या संविधानातून पूर्ण झाल्या पाहिजे हा उद्देश ठेवून संविधान निर्माणकर्त्यांनी संविधानातील विविध तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी विशिष्ट बहुमताची आणि साध्या बहुमताची अशी संविधान दुरुस्तीची 2 पद्धत संविधानातच अंतर्भूत केली आहे.